गुड मॉर्निंग. तर आज प्रोजेक्ट डेकोरेशनसाठी माझ्या फ्रेंडकडे जायचं आहे. तर आमचा काही कन्फर्म नाही जायचं की नाही जायचं आहे. तर बघू आज आपला दिवस कसा जातो. तर आणि डायरेक्ट शूट करणार आहे आज, कारण मला माहिती आहे आजचा ब्लॉग खूप लंबा होणार आहे, खूप मोठा होणार आहे. तर मी डायरेक्ट शूट करत आहे. सगळं काही तुम्ही समजून जाल कसं करत आहे. तर आणि बघू आजचा दिवस कसा जातो. तर आणि आज दोन्ही पण ट्युशन आहे, तर आज टाईम नाही आहे तितकं कशासाठी. तर भेटूया आपण आता डायरेक्ट ट्युशन क्लासमध्ये. पहिले ग्राफिक्स आहे, त्यानंतर M1 आहे. तर भेटूया आपण नंतर. आता आमची ग्राफिक्स आली आणि मला हे शिकवलं, तर हे ड्रॉ करायला लागणार होतं. आणि आता माझा ऑफ आहे, त्याच्यानंतर M1 आहे. तर भेटूया आपण M1 नंतर ना. मी इथे M1च्या ट्युशनमध्ये आहे. आणि माहिती आहे का, आता मला माहीत झालं की इथे पण ट्युशन नाही आहे, कारण सरची तब्येत आता पण बरी नाही आहे. आणि आम्हाला मॅसेज आला होता की ट्युशन आहे म्हणून, पण इथे 2 दीदी बसल्या आहे, त्या मोठ्या आमच्यापेक्षा. त्यांची ट्युशन नाही आणि त्यांना ट्युशन असा मॅसेज आला आहे की कोणतीच बॅच होणार नाही, इव्हिनिंगची झाली तर झाली. जाऊ आता डायरेक्ट दिवाळीनंतर येऊ आपण. इथे कोणीच नाही आहे, फक्त इथे हे ताई नाही आहे, बॅग आहे त्यांची, त्या खाली गेल्या आहे. आणि मी इथे एकटी बसली आहे चुपचाप. आपलं पेंडिंग वर्क कंप्लीट करून टाकलं मी आता जेवण वगैरे केलं कारण इथे कोणीच नाही आहे. आणि मी चाय वगैरे नाही पित, मला भूक लागते. माझ्याकडे चिप्स पॅकेट होता, पण मी पोळीच खाल्ली, कारण चिप्सनी भूक नाही जात. आणि तो इमर्जन्सीसाठी ठेवला आहे मी. तर आता मी जेवण केलं, इथे कोणीच नाही म्हणून. आता मला बसायला लागणार आहे. आता किती वाजले, 1 सेकंड, 8:30 वाजले. अर्धा तास बसते, मग माझ्या फ्रेंडची ती दुसरीवाली ट्युशन संपून जाईल. मी ती नाही लावली आहे. आणि नंतर आम्ही कॉलेजवर जाऊ आणि डिस्कशन करू काही, किंवा विचारू ट्युशन आहे की नाही आहे. तर दीदीला पण नाही माहिती, इथल्या म्हणजे जी ती असते त्या दीदीला पण नाही माहीत नाही आवाज येते की नाही. मी थोडी हळू बोलत आहे. तर इथे कॅमेरेज पण लागले आणि इथे दिवा पण सुरू आहे, देवापाशी. तर भेटूया नंतर. हॅलो. अरे मी ते प्रॅक्टिकलचे पेजेस आणून आल्यावर पैसे देतो. दुकान बंद आहे आमचं. प्रॅक्टिकलचे पैसे देतो, मी ते पेजेस आणून जेवढं दाखवलं तर म्हणजे मदत तेवढंच लिहिलं. तर सगळे इथं प्रोजेक्टच्या ज्यात आहे आणि दुकानं बंद आहे, ते पाहणं हात. आणि हे वाले ते पेजेस आहेत जे आम्ही बॉईजच्या ग्रुपमध्ये, म्हणजे बॉईज गर्ल्ससोबत आहेत, त्याच्यासाठी आम्ही हे पेजेस चूज केले आहेत 3-4 कलरचे. आणि आता आपण भेटू जेवायच्या वेळेस. आता ना आमचा फायनली असा प्लॅन झाला आहे की आम्हाला जायचं आहे. आणि बाकीच्या मुली गेल्या आहेत दुकानामध्ये, त्यांना जे पण फिजिक्ससाठी सामान लागतं त्याच्यासाठी. बट जे माझं बॉईजसोबत जे आहे प्रोजेक्ट कॉमन, तर त्याच्यामुळे म्हणजे मी थांबली होती, कारण मला प्रिंटआउट पाहिजे होती बॉईजपासून म्हणून. आता आम्ही पण जातो तिथे आणि बघूया काय करत आहे. तर त्या वेटिंगवर आहे, तिची एंट्री होणार आहे आता. मॅडमची एंट्रीसाठी बघा किती सारे जण उभे आहे. रेड कार्पेट टाका लागते, बघा किती सारे जण उभे आहे इथं. कुठं आहे पोरगी, कुठं आहे? करू का मी बंद? येईन तेव्हा सुरू करीन. बंद कर. अरे बापरे. मॅडमचा ब्लॉग सुरू आहे. आम्ही बघा असं युनिफॉर्म मध्ये आहे. अरे रेड कार्पेट वर चालत आली अशी वेणी घातली, मला वेणी नाही घातली.
प्रोजेक्ट मिशन झालं. प्रोजेक्ट त्याच्यानंतर आम्ही पोचलो 15-20 मिनटात आणि माझ्या फ्रेंडला विचारलं होतं शूट करू की तेच कर म्हणे ती. आणि त्याच्यानंतर मी माझ्या फ्रेंडला दिला होता मोबाईल पकडण्यासाठी शूट करण्यासाठी. तिने बघा कसं शूट केलं आहे. तर काही नव्हतं, असं मॅनेज करा. आणि आता आम्ही आमचा वर्क करणार आहे. मला रायटिंग वर्क आहे, मी ते करीन आणि त्याच्यानंतर आपण भेटूया नंतर. आता माझं रायटिंग वर्क कंप्लीट झालं आहे आणि यांचं सुरूच आहे, माझं तर झालं आहे. आता मला कोणतंच काम नाही. ते मी शाळेत जमलं तितकं शूट करील, पर तितकं शूट नाही करणार. तर आता ना आम्ही जस्ट कामाचंच करणार आहे, जे काही करणार आहे ते. आणि आतापर्यंत आम्ही जेवण नाही केलं आहे. आमचं सगळं कंप्लीट झाल्याशिवाय आम्ही जेवण नाही करणार आहे. तर आम्ही ट्राय करत आहे की फटाफट झालं पाहिजे. आणि माझ्या फ्रेंडच्या मम्मीने पण काहीतरी केलं आहे आमच्यासाठी. तर आम्ही ट्राय करू की फटाफट झालं पाहिजे, तेव्हाच कुठे ते आम्ही जेवण करू शकू ना. तर माहिती नाही किती वेळ होईल घरी जायला. तर आमचं असं टार्गेट आहे की 3:30 वाजेपर्यंत. पण मला माहितीच नव्हतं की आताच ऑलरेडी 3 वाजले आणि आमचं काहीच नाही झालं आहे. तर आम्हाला तर भूक लागली आहे. मी ट्युशनमध्ये तर जेवण केलं होतं, बाकीच्यांनी ते पण नाही केलं आहे. तर मला भूक लागली आहे. आता माझं झालं आहे, पण आपण पटापट करू आणि बघूया किती वेळ आहे तर. अजिबात वाढायचं एवढ्या अंदरी पाहिजे पाण्याची टाकी चला बाय बाय बाय, उद्या भेटू. बाय. तू फोटो पाठवून दे. रोड वेगळा गेला. तर आता फायनली आमचं सगळं काही झालं आहे. बस ती थोडंसं चिपकायचं, ती एकटी करू शकते तितकं. आणि ती घेऊन येईल नंतर, फोटो वगैरे पाठवेल ती फाईलचा. आणि यांनी काहीतरी म्हटलं, मी दाखवू नाही शकत, ऐकू नाही शकत तुम्हाला. तर आता ना मी इथे आली आहे. आता म्हणजे जिथनं मी डेली जाण्याने करते ते. आता इथून मला दुसरा ॲटो पकडायचा आहे आणि तिथून जायचं आहे. इथून फक्त 10 रुपये लागले आणि मला घरी जायला अजून 20 रुपये लागणार आहे. तर आता मी बसली आहे दुसऱ्या ॲटोत आणि इथनं सिटी बस पण आली आहे. तर मी ह्या ॲटोतनं उतरत आहे आणि बसनी जाणार आहे. तर मी ते रेकॉर्ड नाही करत. उघड ना. कुठे गेले ती? आज स्कूल का? हे काय पाहून राहिली डुग्या? नाही, ते कार्टून आहे ना.
ना 8 वाजले. मावशी आणि काकाजी 7:30ला मार्केटमध्ये गेले. काकाजीची मॉर्निंग लागली आणि मी इथे हे कंप्लीट करत आहे. हे मी नंतर दाखवील, आता नाही दाखवत. तर मी काकाजीला आता स्केच पेन सांगितले. तर तोपर्यंत बघते काय होते, कारण पूर्ण ब्लँक जागा आहे. तर समजून नाही राहिलं काय करायचं आहे. तर मी म्हणते की ते जर स्टोन वगैरे असेल तर मी ते स्टोन वगैरे लावून देईन. अबे माझं लक्षच नाही हिच्याकडे. बा शूजच्या बॉक्समध्ये बसा लागते का डोक? नाही मूर्खा, फाटत उठ. अरे मूर्ख आहे का डोक तू? मी हिला याच्यावर बसायला सांगितलं तर हे बघा याच्यावर होऊन बसली. ए मूर्ख. आणि बघा ऍडजस्टमेंट झाली याच्यात. तर आतापर्यंत तर खालची मुलं होते तर ही खूप जास्त त्रास देत होती, पण आता ही शांत बसली आहे. तर माझं पण वर्क मी कंप्लीट करून घेते. आणि इथं पूर्ण पसारा आहे. हे बॉक्समध्ये ॲडजस्ट पण झाली एवढ्याशा. तर ठीक आहे, मावशी वगैरे आल्यानंतर आपण भेटू. आणि जर जमलं तर मी आजच दाखवून देईन प्रोजेक्ट. तसा आज मला असं वाटतं की ब्लॉग थोडा जास्त. आता तू नाही बोलू. उठ डुगूर त्याच्यातनं. हे बा कशी बसली, उठूनच नाही राहिली. तर आता मी जितकं होते तितकं याच्यात करतो, कारण इथे थोडीशी ब्लँक जागा आहे. मी पूर्ण नाही दाखवत, ब्लँक जागा आहे. आणि मी नंतर दाखवील, कारण आज मला माहीत झालं माझी फाईल तर ऑलरेडी बनली होती. बस मी थोडंसं लावत आहे त्याला, कारण सगळ्यांचं ऑलमोस्ट सेम होतं आहे म्हणून मी वेगळं काही लावत आहे आता. तर बघू. मी बॉयसोबत पण बोलली आहे, तर मी बॉयसोबतचं रेकॉर्ड नाही करत. आणि फ्रेंडच्या घरचं मी रेकॉर्ड केलं कारण तिची परमिशन होती म्हणून. आणि तू इथं नाही येऊ. आईच्या बाबांनी नेला. तू बाबाचा बाय. आईचा आईने नेला. तर आता आपण भेटूया नंतर. आता ना 11:30 वाजले आणि आम्ही जेवण वगैरे केलं आणि मावशीने डुगूसाठी ग्रेटिंग बनवलं. मी माझ्यासाठी जे प्रोजेक्ट फाईल डेकोरेशन राहिलं तर कंप्लीट केली ती. आणि माझ्या लक्षातच नाही राहिलं. तर आजसाठी बस इतकंच. भेटूया आपण उद्या. गुड नाईट. कारण मी काकाजीला पक्का उद्या दाखवेल, कारण काकाजी आले, जेवले आणि झोपले. त्यांची मॉर्निंग स्टार्ट झाली म्हणून झोप पण नाही होत आहे, कारण काल सेकंड होती. तर भेटूया आपण उद्या आणि बघू उद्याचा दिवस कसा जातो. तर